तर मुंबईमध्ये थंडी पुन्हा एकदा परतली आहे। फेंगल वादळाचा प्रभाव आता कमी झाल्याने तापमानामध्ये घट पाहायला मिळते। शहरातील किमान तापमान सध्या 20.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। शनिवारी आयएमडीच्या सांताक्रूज वेधशाळेत किमान तापमान 20.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय। तर 8 डिसेंबरला हे किमान तापमान साधारण 20 अंश सेल्सिअस राहील। तर डिसेंबर 9 रोजी 18.1 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। गेल्या आठवड्यात सायक्लोन फेंगालमुळे शहरात जास्त आर्द्रता आणि पूर्व दक्षिण पूर्व वाऱ्यांचे प्रवाह निर्माण झाले होते, ज्यामुळे किमान तापमान जास्त राहिले होते। डिसेंबरची सुरुवात मुंबईकरांसाठी उष्ण झाली होती, कारण सायक्लोन फेंगालमुळे राज्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटांसह पाऊस सुद्धा पडला। मात्र आता हंगामातील पहिला वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रावर 2 ते 3 दिवसात परिणाम करू शकतो। यामुळे किमान तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस पर्यंत घसरू शकतं, अशी शक्यता सुद्धा हवामान खात्याकडून व्यक्त केली जाते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।